ज्यांना मी मार्गदर्शनासाठी घेणार आहे त्यांना वेळेच्या भान ठेवून आपलं मार्गदर्शन सादर करावं असं मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि यानंतर बाबाचे सेवक आदरणीय यज्ञेश्वरजी भुरे हे सुद्धा आपला अनुभव या ठिकाणी सादर करतील. आणि व्यासपीठ मिळून आपण एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज तरोडी या परिसरात 9वे मासिक हवन बाबांचे सेवक आदरणीय सोनवानेजी यांच्या इथं नुकतेच पार पडून भगवत गुणाच्या चर्चा बैठकीला नुकताच सुरुवात झालेली आहे. ह्या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबांच्या कार्याला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व सेवकांच्या आई मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहेत. आईला माझा प्रणाम. तसेच आजच्या या बैठकीला लाभलेले अध्यक्ष मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय मोवाडीकरजी उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच गटातील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित पाहुणे मंडळी मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय कोलते काकाजी, जिपकाटेजी, सोरते काकाजी, तसेच मंडळाचे कार्यकर्ते येलुरे साहेब आणि शेलवटकरजी हे सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच बाहेरगावून आलेले सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. तसेच मंडळाचे कार्यकर्ता आदरणीय सुदर्शनजी डबसाहेब हे सुद्धा आपले स्थान स्टेजवर येऊन ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझे नाव यज्ञेश्वर गोविंदराव भुरे. माझा सेवक क्रमांक 35384. माझ्या मार्गात येण्याचं कारण आहे दुःख. या मार्गाची उत्पत्ती दुःखामुळे झाली. कारण बाबाच्या परिवारावर दुःख आलं नसतं तरी हा मार्ग आपण सर्व सेवकांना अनुभवायला मिळाला नसता. माझ्या परिवारावर दुःख म्हणजे मला माझ्या मुलाची प्रकृती. माझा मुलगा झाला त्यावेळेस 1.5 महिन्याचा व्यवस्थित झाला. थाटामाटात नामकरण वगैरे सर्व व्यवस्थित झालं आणि माझा परिवार सुखी समाधानी जीवन जगत होतो. त्या परिस्थितीत मुलाची 1.5 महिन्यानंतर प्रकृती बिघडली म्हणजे आता टाईम थोडासा कमी असल्यामुळे निपटता सांगण्याचा प्रयत्न करीन. साधारणसा खोकला झाला आणि ज्या पद्धतीनं खोकला झाला त्या पद्धतीनं आम्ही उपचार चालू केला. घराजवळचा डॉक्टर, त्यानंतर काही आराम होत नव्हता. खोकल्याचा त्रास, खोकल्याच्या हिशोबाने आम्ही उपचार केला. पती पत्नी घराजवळून डॉक्टर बदलत डॉक्टरची कॅटेगरी बदलत जसा जसा त्रास वाढत होता तसा डॉक्टरची कॅटेगरी बदलत हळूहळू आम्ही सक्करदऱ्यापर्यंत पोहोचलो. खरबी साईबाबा नगरला राहत असताना तिथपासून जे डॉक्टर चालू केले. परंतु मुलाच्या प्रकृतीला काय आराम लागत नव्हता. त्रास एवढा वाढला. खोकला कंटिन्यू खोकलत राहायचा. खोकलता कंटिन्यू रडत राहायचा. अशी परिस्थिती असताना ॲडमिट करावं लागलं. आम्ही 11 महिने जो त्रास सहन केला त्या 11 महिन्याच्या कालखंडामध्ये 4दा आम्हाला ॲडमिट करावं लागलं मुलाला. आणि शेवटी अशी वेळ आली, मुलगा एकदम बारीक. डॉक्टर म्हणे हार्टला छिद्र वगैरे असेल, ती टेस्ट केली परंतु तो बी नॉर्मल. अशा पद्धतीने डॉक्टर उपचार चालू झाला. आणि शेवटी उपचार चालू असताना डॉक्टरना तर काही आराम होत नाही म्हणे. मग आजूबाजूचा सांगत होते आपले रिश्तेदार, बाबू म्हणे तुम्ही विठ्ठल मार्गातले आहे, एखादा सत्यनारायणाची कथा करा. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे इथून लाखांदूरवरून महाराजांहून घरी सत्यनारायणाची कथा केली. कुणी सांगितलं भाऊ इथं वैद्वानी करा. त्यांच्या सांगितल्याप्रमाणे इथून कोराडीला जाऊन त्या आजीबाईकडे 1-1.25 महिना पाणी भरलं. त्याच्यात काही आराम नाही.
कारण आपला रस्ता वेगळा आणि निदान वेगळा ह्या पद्धतीनं आपण चालत होतो. त्या परिस्थितीत मुलाची प्रकृती एकदम एवढी खराब झाली. मुलगा एकदम बारीक बारीक पायाच्या आळ्या टाकू लागला. त्याचं वजन मायनस, जसं बाळाचं वजन वाढायला पाहिजे तसं त्याचं मायनस 11 किलोचा मुलगा असताना 4 किलो वजन माझ्या मुलाचं होतं. आम्ही पती पत्नी विचार केला आता कसा करायचा. शेवटी ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट केल्यानंतर चाइल्ड हॉस्पिटलला तिथं निदान लागला त्याच्या शरीरातील पाण्याचं आणि मिठाचं प्रमाण कमी आहे. ह्यासाठी तर नागपूरला टेस्ट होणार नाही आणि इथं उपचार होणार नाही. त्यासाठी तुम्हाला मुंबई किंवा दिल्लीला जावं लागेल. त्या पिरियडमध्ये माझी परिस्थिती एवढी खालची, कारण मी एक लेबर काम करत असताना पैसा नाही, किरायाच्या घरात राहणं, अशा परिस्थितीत मुंबईला किंवा दिल्लीला जाणं मला परवडण्यासारखं नव्हतं. परंतु मुलाच्या प्रकृतीसाठी काही नाही काही करावं लागेल म्हणून उसनवारी केली आणि आम्ही दिल्लीला गेलो. तिथं 7 दिवस मुलाला ॲडमिट केलं, परंतु निदान काही लागत नव्हता. तिथून आल्यानंतर पुन्हा 8 दिवसांनी प्रकृती खराब झाली. पुन्हा ॲडमिट करावं लागलं. ह्या पिरियडमध्ये माझ्या पत्नीला एका बाबांचे सेवक आदरणीय रतिरामजी राहिले यांच्याकडून ह्या मार्गाबद्दल माहिती मिळाली आणि तिला म्हणजे मरता क्या नाही करता असं जे म्हणतात त्याप्रमाणे तिला बी वाटलं की आता आपण एवढं करून चुकलो. कारण ती बी म्हणजे वारकरी संप्रदायातील मुलगी होती. तिला बी पूजापाठ हे ते, परंतु कुठं येत नसल्यामुळे तिचा मन तयार झाला आणि ती गोष्ट मला घरी येऊन सांगितली. ती म्हणे ह्या गोष्टी आपण म्हणजे जे जुमदेवजी जो बाबांचा जो मार्ग आहे त्यावेळेस अगरबत्तीचा मार्ग म्हणत होते. तर हा करायला काही हरकत नाही, कारण मला बी म्हणजे व्यसन वगैरे काही होतं नाही, मांस मटण तर खाणं नाही, तर मला आपल्याला काही हरकत नाही म्हणून मी बी तयार झालो. आम्ही मुलाला येताना म्हणजे एवढी मुलाची प्रकृती खराब, माझ्या मनात असा विचार आला की दिल्लीवरून वापस येताना मुलगा 8-9 महिन्याचा असताना की हा मरून जाता तर बरं होतं, कारण त्या त्रासातून आम्हा पती पत्नीला सुटका मिळाली असती. आणि येताना असा विचार आला की याला ट्रेनमधून फेकून द्यावं की काय. एवढा त्रास आम्ही सहन केला त्या 11 महिन्याच्या कालखंडात. आणि 11 महिन्यानंतर आम्ही या बाबाच्या कार्याला जुळलो. 11 महिन्यानंतर मार्गदर्शकाचे शब्द मिळाले आणि मार्गदर्शकाच्या सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्य करण्याचा प्रयत्न केला. बाबांनी आमचे कार्य समजून घेतले आणि आम्हाला योग दिला. त्या कार्य घेतल्यानंतर 3 दिवस 7 दिवस 11 दिवस ह्यानंतर माझ्या मुलाच्या प्रकृतीला आराम मिळत गेला. आज 14 वर्ष झाले त्या मुलाला. तो जो प्रॉब्लेम होता तो अजूनही आम्हाला आढळला नाही किंवा समोर आम्हाला त्याचा फेस करावा लागला नाही. अशी ही महान कृपा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपण सर्व सेवकांना दिली. आणि आपण आपलं कर्तव्य आहे की ही कृपा आपल्याच्यानं कुठपर्यंत सांभाळता येईल हे आपल्यावर जिम्मेदारी बाबांनी दिली. बाबाच्या चरणी एवढीच विनंती, बाबा तत्वशब्द नियमाने वागण्याची सद्बुद्धी मला माझ्या परिवाराला मिळावी. आणि माझ्या मुलं बी छान आहेत, अभ्यासात बी हुशार आहेत. बाबा तुमच्या कृपेनं सर्व काही व्यवस्थित आहे, कामाधंद्याचा योग आहे, सर्व बाबांच्या कृपेनं व्यवस्थित चालू आहे. अशीच कृपा माझ्या परिवारावर सदोदित राहो आणि सर्व सेवकांना तत्वशब्द नियमाचं भान राहो एवढी मी बाबाच्या चरणी अपेक्षा करतो आणि माझ्या या अनुभवाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.